या दरम्यान आमचे यश मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. निसारभाई शेख देखील माझा आनंद घेतात. महाराष्ट्र पोलीस आहेत. काल भाईजान 11 संघातून ते खेळत होते आणि आज अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या वतीने या स्पर्धेला देखील शुभेच्छा येतात. काल त्यांनी या स्पर्धेमध्ये कासगावच्या नाईट टुर्नामेंटमध्ये एक आकाशवाणी केली की श्री गणेश कासगाव हा संघ आज क्वालिफाय होईल आणि खऱ्या अर्थाने तोच संघ क्वालिफाय झालेला आहे. नक्कीच आपण पाहतोय असे काही क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक असतात, क्रिकेटचे सच्चे चाहते असतात जे क्रिकेटवरती नितांत प्रेम करतात. नुसतं क्रिकेट खेळत नाही तर नुसतं क्रिकेट पाहत नाही, काही जण क्रिकेट जगतात आणि त्यामधील एक अवलिया अर्थात निसारबाई शेख आपलं सहर्षमनापूर्वक स्वागत. जाऊया मागच्या दिशेने. सामन्याला होती सुरुवात. पुन्हा एकदा दोन्ही संघांना आयोजक आमच्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार प्रणेते आदरणीय समीर शेठ धारवे यांच्या वतीनं भरपूर सारा शुभेच्छा दोन्ही टीमला. बौद्ध टीम एका बाजूला जय मल्हार क्रिकेट संघ मुळगाव तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान ढोके संघ सलामीची जोडी दाखल झाली. एका बाजूला मंगेश भुईर आणि दुसऱ्या बाजूला परेश भुईरला आपण पाहतोय. सलामीची जोडी राजेश साळवे. सामना गमावला तरी मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती सातत्याने तुम्हाला स्मित हास्य पाहायला मिळेल. राजा साळवी म्हटलं तर काल आहे परंतु दिलवाला आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. गोलंदाज महेश. स्ट्राईक एंडला मंगेश अर्थातच मॅगी या नावाने परिचित असलेला खेळाडू. गत वर्षी TDPL मध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटच्या आतलीकडे बॉल चालला कबा असला तोपर्यंत एक सिंगल आली. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. स्वतःचं संघाचं खातं या दरम्यान खुलं गेलं 1 या धावसंख्येने. राजेश साळवी यांची भेट आम्हाला कदाचित येणाऱ्या 3 मार्चला होईल. अतिशय आनंदात तो भीम महोत्सव तुम्हाला पाहायला मिळेल. प्रवीण भाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरासाठी एक नवीन पर्वणी आहे आनंदाची. राऊंड विकेटने बॉल भरपूर चांगला पाहायला मिळाला. शॉर्ट अप गुड लेनचा हा चेंडू होता. पडल्यानंतर कदाचित थोडंसं आत आला. अष्टरक्षक प्रशांतच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉल. आज संघनायकाची भूमिका प्रशांतच्या खांद्यावरती आहे. जय मल्हार क्रिकेट संघ भोगाव संघाची. इथे गती परिवर्तन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता परंतु त्याच्यावरती केलं आक्रमण. परेश भुईरच्या बॅटमधून आलाय दर्जेदार खणखणीत षटकार. होता परेश भुईरकडे आणि आता मात्र डॉट बॉल आलाय. संघाची धाबा संघ रफल कबड्डी तेजस सभाला सांगतात 11 धाबा आहेत. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती महेश. दर्जेदार स्पर्धा 4 षटकांची लढत आहे. दोन्ही संघात तुल्यबल आहेत. बांगडी बदलापूर अशीची लढत आपण म्हणू. कदाचित आपण पाहिलं तर 2 बदलापूर बांगडी अंतर्गत संघ खेळतात. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न आहेत आणि त्याच अंतर्गत ही स्पर्धा त्यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू आहे. SSD ग्रुप चषक चर्चेचा विषय होता. गेले 1 महिन्यापासून या स्पर्धेची चर्चा होती बदलापूरमध्ये आणि ती स्पर्धा अगदी आपण पाहिलं तर फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये शेवटच्या तारखेला अर्थातच 29 फेब्रुवारी 2 वर्षानंतर ही तारीख आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं औचित्य साधून या स्पर्धेचं काल उद्घाटन सोहळा झाला. प्रवीण भाऊ राऊत बदलापूर शहराचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख आहेत आणि बहुजन समाजाचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यांच्या शुभास्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. त्यांच्या सौभाग्यवती शीतलताई राऊत ज्या मात्र कुलगा बदलापूर नगर परिषदेच्या
कार्य सम्राट नगरसेविका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. एक डॅशिंग नगरसेविका म्हणून शीतलताई राऊत यांना संबोधल्या जातात. त्यांच्या उपस्थितीत आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा केला. आकाश शेठ राऊत देखील होते, युवा उद्योजक, महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे ते उपाध्यक्ष. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कालचा आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडलेला आहे. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय, लॉन्ग ऑनला शतरक्षक सज्ज आहेत. चिडिया छिप गई खेत में, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना टीमचे हनुमान ढोके संघाला फलंदाज बाद. तर उद्घाटन सोहळा याच वेळेला संपन्न झाला. त्यानंतर आपण ज्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये तुम्ही ते चित्र पाहू शकता. स्वर्गीय दर्शन धारवे, कदाचित आपण पाहतो आमच्या जवळच्या व्यक्तीला आपल्याला आता फोटोमध्ये पाहावं लागतं. हे मात्र थोडीशी खंत आहे. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय समीर शेठ धारवे यांचे ते बंधू आहेत. आणि लवकरात अगदी आपण पाहिलं तर कदाचित फार कमी वेळेमध्ये, फार कमी वयामध्ये ते काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, कुठेतरी आठवण या ठिकाणी जागृत ठेवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पित केली. षटक क्रमांक यावेळेस आपण पाहिलं 2 आणि 2 मध्ये लगेचच पहिल्या बॉलवरती विकेट प्रस्थापित केली आहे गोलंदाज संदीपने. इथे लाईन चांगली आहे. हा बॉल भरपूर प्रचंड ताकदीचा होता. पडल्यानंतर अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. तोपर्यंत गुड लेंथचा हा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतात संदीप. आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये 4 षटकांचे बाचे. पहिलं पाबपले, त्यानंतर पाबपले मध्ये धावा फलकामध्ये तेजस आपण पाहिलं तर 12 होत्या. यावेळेस ऑन साइडला फटका मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगलं जजमेंट पाहायला मिळेल. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतात. मिड विकेटला टिपली गेली असेल. आणखीन एक धक्का लागत असताना परेश भोईर नंतर रुपेश भोईरला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. पर्यंत आपण पाहिलं तर बदलापूरचे काही नामांकित उद्योजक असतात, काही स्पर्धेचे विशेष आयोजक असतात. मग कला, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हे देखील व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळेल, जे आज आमच्या मंचामध्ये आयोजकाच्या भूमिकेत जॉईंट आहेत. समीर शेठ धारवे या व्यक्तिमत्वाचं आपण पाहतो, ज्यांच्या स्वप्नातून आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ती SST ग्रुप चषक 2024. षटक क्रमांक 2 धाव फलकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर धावा स्थिरावल्यात. 12 वरती लागणारा दुसरा धक्का तेजस सभाला माहिती देतात. इतंभूत माहिती ही तेजस सभाला देत आहेत. समालोचकाच्या पाठीचा कणा हा गुणलेखक असो. गोलंदाज सज्ज संदीप. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. रवी भोईरचा संपर्क होऊ शकला नाही. चांगली गोलंदाजी करतात संदीप. अद्यापपर्यंत धाव नाही आहे. पहिले षटक महेश नातळलं, त्यामध्ये 12 होत्या. परंतु या षटकाचा विचार केला 2 विकेटाने प्रस्थापित केले. जर गोलंदाजी आवडली असेल ना संदीपची तर टाळ्या व्हायला हरकत नाही. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अक्षरशः नामोहरण करून सोडलंय ते फलंदाजांना आणि फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम देखील ते करतात. आडव्या बॅटने पुढे एकदा ड्राईव्ह केलाय. बॉल चालला डीप मध्ये. शतरक्षक बेगाने पुढे सरसावतात. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि ऑन द स्टंप फेकी. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि फेकी आपल्याला पाहायला मिळाली. थ्रो फेकी आणि तोपर्यंत 2 धावा किमान या ठिकाणी वाचवण्यात आलेले आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धाबत संख्या 14, 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील गोलंदाज संदीपचा आपण पाहतो. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणून संदीपकडे पाहिलं जातं. अष्टपैलू खेळाडू आहे. जय मल्हार मुळगाव संघाचा ऑन साइडला हा फटका काऊ कॉर्नर मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक बेगाने येतात, परंतु 2चा कॉल या ठिकाणी पुढे एकदा करण्यात आलाय. रवी भोईर आणि मंगेश भोईर यांच्यामध्ये झालेला अतिशय सुंदर तालमेळ पाहायला मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो.
आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव फलकावरती 8.00 सरासरीने 2 बाद 16 धावा. मध्ये दहशत आहे समीर सिद्धार्थ यांची, यात तीळ मात्र शंका नाही आहे. सेकंड राऊंडची मॅच होणार आहे. यानंतर गावदेवी अंबेशिव संघाला विनंती आपण कुठेही जाऊ नका. लगेचच आपण सेकंड राऊंडचा पहिला सामना या ठिकाणी खेळवणार आहोत. आयोजकांच्या माहितीनुसार काल देखील आपण असाच फॉर्मॅट या स्पर्धेच्या वतीनं पाहिलाय आणि आज देखील तब्बल 4 दिवस तुम्हाला हा फॉर्मॅट पाहायला मिळेल. ग्रामीणचे 8 संघ 3 दिवसामध्ये असतील आणि शेवटच्या अंतिम दिवसामध्ये तुम्हाला शहरी विभागातील संघ पाहायला मिळतील. इथे अकोटप्पाचा बॉल सागर दळवीचा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतात. पहिला चेंडू प्रत्येकाने जबरदस्त फेकलेला पाहायला मिळाला. या अगोदरचं पहिलं षटक आपण पाहिलं तर गोलंदाज होता महेश, ज्यामध्ये 1 धाव त्याने पहिल्या बॉलवरती खर्च केली. त्यानंतर संदीपने विकेट मिळवली आणि आता डॉट बॉल. इथे लाईन चेक केली जाते. रिटर्न क्रीजच्या थोडंसं बाहेर अंपायर सिग्नल एस इट इज अ वाईट बॉल. नियम क्रमांक 22 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल घोषित करतात पंच आणि अतिरिक्त एक्स्ट्राच्या रूपानं धाव मिळते धोके संघाला. फुल टॉस बॉल कसा सोडेल मंगेश भोईर, त्याला मात्र दिशा दिली आहे ताकदीच्या जोरावरती. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आपण पाहिलं तर पहिल्या षटकानंतर जुना चेंडू देण्यात येईल हे लक्षात असू द्या, परंतु नो चॉईस असेल. बघा जुना चेंडू देण्यात येईल लक्षात असू द्या, ज्यामध्ये चला मॅच बॉल परत मॅगी नो डाऊट. धाबा धाव फलकावरती 23 धाबा. दिनांक 4 मार्च ते दिनांक 7 मार्च तुम्हाला ढोके नगरीमध्ये देखील भव्य दिव्य नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. मंगेश भोईर असतील, देवा भोईर असतील, रुपेश भोईर यांच्या वतीनं ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याच महिन्यामध्ये ती संकल्पना. यावेळेस आणखीन एक शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न आहे आणि ते फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक आणखीन एक लागेल टीम जय हनुमान ढोके संघाला. पहिला तर काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. एका हातामध्ये झेल टिपण्यात आलाय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर लॉंग लेगला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक संदीप होते. अत्यंत चांगला झेल टिपण्यात आला. कॅच ऑफ द मॅच मैदानामध्ये बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष दिनेश भोईर. ओर द विकेट, राऊंड विकेट ना. इथे लाईन चांगली आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतो, लेफ्ट आर्म सीमर आहे. जबरदस्त गोलंदाजी करतात सागर दळवी. इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना अद्यापर्यंत त्याच्या बरोबर एक षटकार जरी आला तरी मात्र कमबॅक करण्याची एक क्षमता त्याच्यामध्ये. पुढे एकदा खोलवर टप्पाचा बॉल हा देखील आला डॉट.
षटक क्रमांक इथे मात्र फलंदाज बाद होईल. परतावा लागेल दिनेश भुईरला. 1 4 विकेट डाऊन. फलंदाज बाद. धाबा धाव फलकावरती आपण पाहिलं तर एकंदरीत तेजस आम्हाला सांगतात की 23 वरती एका पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत. राऊंड विकेटने फटका चांगला बॅटच्या टो एंडला लागून बॉल चाललाय वाडिश लॉंग गॉनला. एक टप्पा घेत सीमा पार. धाबा मिळतील अनिकेतला आणि जय हनुमान ढोके टीमला 4. पहिलं तर दहागावचे उद्योजक आमचे अजय बांधडे याच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. षटक क्रमांक तिसऱ्या ठिकाणी संपन्न झालं आणि तिसऱ्या षटकामध्ये धाबा धाव फलकावरती येतं 27 धाबा आहेत. शेवटच्या अंतिम बॉलवरती चौकार आला सागर दळवीच्या विरोधात आणि आता हे अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. रवी भोईरवरती जिम्मेदारी आहे शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये. किमान या षटकामध्ये 10 ते 15 धाबा बनवण्याचा प्रयत्न राहील तर एक फायटिंग टोटल बनवू शकते. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 41-40 धाबांचं आव्हान होतं ते सहजतेने पेलवलं टीम गावदेवी अंबेशिव संघाने 4 षटकांमध्ये. परंतु 27 धाबा आतापर्यंत झालेले आहेत. जय हनुमान ढोके संघ त्यांचं काम असं एकदम ओके आणि आता या मॅचमध्ये इथून किमान 10 ते 15 धाबा या मॅचमध्ये बनवण्याचा प्रयत्न रवींद्र भुईर यांचा असू शकतो. अनिकेतच्या बॅटमधून चौकाराला जो मात्र सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाज आपण पाहतो शेवटचा अंतिम षटक कुमारच्या खांद्यावरती आहे. कुमार कदमला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. गोलंदाज सज्ज होतात. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस बदलाव करण्यात आला. यानंतर सेकंड राऊंडची मॅच होईल. गावदेवी अंबेशिव ज्यांनी मात्र प्रदीप 11 बेलवली संघाला परास्त केलं आणि तो संघ सेकंड राऊंड मध्ये पुढे सरकलाय. फटका तर चांगला आहे परंतु उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळते आहे. फलंदाज होईल बाद. डाऊन दी बॉल येत आहे सागर दळवी. सुंदर झेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद. आणखीन एक मोठी विकेट. टीम जय हनुमान ढोके संघाला लागणारा धक्का क्रमांक 5. फलंदाज बाद. मध्ये प्रबोध येतात. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे संस्थापक महेंद्र धुळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. या महेंद्र धुळे या दरम्यान आपण पाहतो आमच्या शिरगावचे नामांकित उद्योजक बालुसरे फार्म हाऊस आणि रिसॉर्टचे सर्वेसर्वा देवेंद्र बालुसरे उर्फ काजू शेठ यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती आपण या मंचामध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. कल्पेश धुळे यांचं या ठिकाणी आगमन होतं. खेडी आपलं स्वागत आहे. ज्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे ते आमच्या देवेंद्र बालुसरे यांना विनंती आपण या आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. महेंद्र धुळे आपणासी विनंती आपण देखील मंचावरती यायचं आहे. SST ग्रुप चषक 2024 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. अत्यंत चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. काल आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघ क्वालिफाय झाला. आज 8 ग्रामीण संघातून एक संघ क्वालिफाय होईल आणि त्यामध्ये पहिली उपांत्य फेरी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला बॉल चालला. शतकच्या बेगाने येतात. एक टप्प्या अखेर बॉलला अडवला तोपर्यंत मिळते प्रमोद भोईरला एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या ही 28 वरती पोहोचली आहे. शेवटचा अंतिम षटक आहे स्लॉगरचं. अभिनयी
तो कभी नाही, कारण या षटकामध्ये धाबा जर आल्या नाही तर मात्र संघ बाखवडवरती राहील. परंतु लो स्कोरिंग मॅच नक्की पाहायला मिळेल का, हा देखील मोठा प्रश्न आहे. राऊंड विकेटने ऑन साइडला फटका चांगला आहे अनिकेत भुईरच्या बॅटमधून, परंतु इथे लांबी कमी पाहायला मिळाली आहे, उंची जास्त होती. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. 6व्या क्रमांकाचा झटका लागलाय. टीम जय हनुमान ढोके संघाला. फलंदाज बाद. जे संघाचे नेहमीच आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज प्रदीप भुईर नाही आहेत. काही खेळाडू अनुपस्थित आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मात्र हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. राऊंड विकेटने देवा भुईर सज्जत बॅटिंगसाठी. इथे मात्र इट इज वाईड बॉल. चेंडू पडल्यानंतर राईट फॅक्टर कन्सिडर करते, मॅटर करते. पंच दर्शवतात की इथे मात्र हा चेंडू खराब आलेला आहे. दिशाहीन गोलंदाजी रायसिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज चेतन कुमार कदमचा. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनला फटका चांगला आहे, ताकदीच्या जोरावरती जाईल का, परंतु नाही. इथे मात्र आणखीन एक फलंदाज होईल बाद. देवा भुईरला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. स्वागत आहे माही जय हनुमान झोबेली संघ तुम्हाला उद्या शहरी गटातून खेळताना पाहायला मिळेल. चेंज द गेम जय हनुमान झोबेली. 3 मार्चला मॅच आहे, उद्या नाही, सॉरी, अगदी आपण पाहिलं तर परवा ती मॅच असेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फक्त दिशा दिली आहे. चेंडू मात्र थांबलाय त्या ठिकाणी आणि धावा मिळतील 2. एकच धाव मिळेल. फलंदाज ठिकाणी होतो बाद. फक्त एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. शेवटच्या अंतिम बॉलमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. मी तर म्हणेन गोलंदाज कुमार कदमने. धाबाधाव फलकापती अद्यापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 धाबाधाव फलकापती आहेत आणि 31चं टार्गेट ठेवण्यात आलंय. या मॅच मध्ये येणारी 24 बॉल विजयासाठी 31 धावांची गरज आहे. ती जय मल्हार क्रिकेट संघ मुळगावला या मॅच मध्ये. कल्पेश धुळे यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. निलेश खामकर पूर्णपणे क्रीडांगणाची पडताळणी करत असताना
देवेंद्र बालुसरे आपण पाहतोय की नाईट फॉर्मॅटची जी स्पर्धा आहे ना यश ग्रुपची, ती मात्र फार मोठी जिम्मेदारी निलेश खामकर यांच्या खांद्यावरती आहे. जोबेलीचे सुरेश धुळे असतील पिच क्युरेटर, त्यांची देखील जबाबदारी आहे. निलेश खामकर यांचे अत्यंत जवळचे ते मित्र आहेत. 24 बॉल आणि 31ची गरज आहे. तब्बल ग्रामीण 60 संघांना अगदी आपण पाहिलं तर प्रत्येकाला उत्तर देणं ही फार मोठी जोखमीची बाजू आहे. महेंद्र धुळे हे त्यांच्या खांद्यावरती घेत असतात. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी दोन्ही शहरांना जोडलेलं आहे ही ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आहे आणि त्याची फार मोठी जबाबदारी अगदी योग्य रीतीने पार पडत असताना आपण पाहतोय सर्व कमिटी मेंबर्सच्या वतीनं ही स्पर्धा यशस्वीरित्या बदलापूर बांगणी शहरामध्ये होत असतात. याचं संपूर्ण श्रेय अत्यंत सुंदर डिसिप्लिन स्पर्धा आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचं संपूर्ण श्रेय हे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीला जात आहे आणि त्यांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना. जाऊया बादच्या देशाने 24 बॉल 31ची गरज आहे. ही स्पर्धा देखील त्यातल्या त्यात अत्यंत सुंदर पाहायला मिळते. आदरणीय समीर शेठ धारबे यांच्या स्वप्नातून आणि यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य आणि दिव्य स्पर्धा. निलेश खामकर यांना विनंती, आपण पाहुण्यांना घेऊन स्टेजवरती यायचं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेले आहे. जमल्लार क्रिकेट संघ मुळगाव या संघाचे आपण पाहतो. स्ट्राईक एंडला महेश असतील, नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत आणि तितकाच बातब्बर गोलंदाज आपण पाहतो सलामीवीर मॅगी अर्थात मंगेश फुईरला तुम्ही पाहणार आहात. धावा इथे अगदी आपण पाहिलं तर फार कमी पाहायला मिळाल्या. पहिल्या सत्रामध्ये धाबस संख्या फलकावरती 29 आहे आणि टार्गेट तेजस आम्हाला सांगतात की छोटे आहे, परंतु जय हनुमान ढोके हे नाव मोठं आहे. कमबॅक करावं लागेल. जशी गोलंदाजी मुळगाव संघाने केली आहे तशीच गोलंदाजी आता इथून मात्र टिचून करावी लागेल या बॅचमध्ये. पण तो स्ट्राईक एंडला महेश आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला विध्वंस खेळाडू प्रशांतला तुम्ही पाहता, जो संघाचा सरसेनापती या. बॅच या ठिकाणी चालू होत्या. दोन्ही संघांना भरपूर सारा शुभेच्छा. आयोजन कबड्डीच्या वतीनं आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. एका बाजूला जय हनुमान चला गाडी जी आलेली आहे, चला लवकर आपण पास करायची आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली मंगेश भोईरला. पण पाहतो षटक क्रमांक पहिला चालू आहे. चांगली अक्षरशः फटका खेळण्यासाठी भाग पाडण्यात आलं आणि तिथे अनिकेत टिपलेला तो फेल होता. चांगली फिल्डिंग करतात अनिकेत. नेहमी आम्ही त्याला पाहिलंय पटोल करत असताना सीमारेषेलगत तो असतो. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवला. क्षेत्राचे जज करतात, परंतु 2 मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. भरपूर अंतर त्याने कापलंय. अनिकेतच्या फिल्डिंगचं कौतुक करावं लागेल. चांगली फिल्डिंग ते करतात. किमान 2 धाबा वाचवण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी आहे. 2 धाबा इथे मिळतील. बॅटिंग करत असताना जमल्लार क्रिकेट संघ मुळगाव
मध्ये न्यू बॅट्समन कुमार कदम आलेले आहेत. धाबा फलकामध्ये अद्यापर्यंत 2-30 धाबांचं लक्ष आहे 24 बॉल मध्ये. कदाचित आपण पाहिलं तर गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. ज्या वेळेस डाईव्ह करत असताना कबरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. बॉल चाललाय अगदी एक्स्ट्रा कबरला. परेश भुईर चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत 2 धाबा. चांगली फिल्डिंग होत्या. प्रयत्न भरपूर चांगले आहेत. म्हटलं जातं ना प्रयत्न करणारे कधी हरणारे नाही आहेत. आणि आयुष्य क्षेत्र कोणतं असू दे कष्ट तुमचे प्रामाणिक असतील ना तर मात्र यशाला पर्याय उरत नाही आहे. आणि तसंच कष्ट आता दमदार करत असताना या मॅचमध्ये टीम जय हनुमान ढोके चांगले फिल्डिंग करतायत. यावेळेस ऑन साइडला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. मिडॉनला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय टिपली जाईल सेल. आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. टीम इथे मात्र जय मल्हार क्रिकेट संघ मुळगाव संघाला लागणारा धक्का क्रमांक 2. फलंदाज होईल बाद. अत्यंत सुंदर गोलंदाजी करतायत टीम ढोके संघाचे गोलंदाज मंगेश भोईर. सुंदर संगीत आपण ऐकतोय. कदाचित काही लोक काहीतरी मागे ठेवून गेलेले आहेत. म्हटलं जातं ना मराबे कीर्ती रूपी उराबे. बालम सिंगर जो शहापूरचा आहे फार कमी वेळेमध्ये हा गाणे प्रसिद्ध झाला आणि तो काळाच्या पडद्याआड गेला. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे. 2 विकेट त्याला मिळालेत. मंगेश भोईर चांगली गोलंदाजी करतात. धाबा फलकापती 4. 2 फलंदाज 5 झालेत. सुरुवात थोडीशी अडखळ होते आणि आता मैदानाच्या आतमध्ये तर न्यू बॅट्समन ते मुळगाव संघाच्या वतीनं आकाश. इथे लाईन चांगली आहे. भन्नाट भन्नाट बेग ढोके संघाची एक्सप्रेस आहे आणि आता काय दर्जेदार गोलंदाजी करतात मंगेश भुईर. आली लहर आणि आता त्याने केलाय कहर. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी आहे. राईट ऑफ द विकेटने आपण पाहतो TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील गतवर्षी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि आता आपल्या ग्रामीण संघासाठी खेळ करत असताना ओव्हर द विकेट चांगला फटका आहे. लॉप केलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध परंतु फटका फसलाय की काय. इथे झेल झाली आहे ड्रॉप परेश भुईरने. कदाचित आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस. एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलाय आणि तिथे मिळाली धाव 1. टीम जय मल्हार मुळगाव संघाला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये धाबा फलकामध्ये आपण पाहतोय त्या 2 बाद 5. पाहतोय जय भवानी शिरगाव संघ देखील दाखल होतोय. सागर इरमाळी कुंदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला तो संघ पाहायला मिळेल. आज बळी पवार देखील इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी डे असेल नाईट असेल प्रत्येक ठिकाणी कासगाव नाईट टुर्नामेंट मध्ये देखील 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झाला होता हा संघ. शेवटच्या क्षणाला त्याला मात्र सामना गमावावा लागला हरकत नाही आहे परंतु अत्यंत चांगला खेळ आहे जय भवानी शिरगाव टीमचा. सागर इरमाळी या आपण स्वागत आहे आपलं आणि आपल्याला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय. 2 बाद 5 ही धाबा संघ फलकामध्ये येणारे 18 बॉल आता विजयासाठी 26 ची गरज आहे. स्ट्राईक फलंदाज आपण पाहतो आकाश. नॉन स्ट्राईक प्रशांत. एकही चेंडू प्रशांतने अद्यापपर्यंत फेस केला नाहीये. जो विध्वंसक खेळाडू आहे संघाचा सरसेनापती आहे कॅप्टन आहे लीडिंग फ्रॉम द फ्रंट. त्याला चांगले बॅटिंग करायची. 18 बॉल 26 ची गरज आहे. सामना थोडासा अडखळत आता इथून मात्र सुरुवात केली आहे आणि अडचणीत सापडलेला संघ आहे तो या पहिल्या पाबपेच्या षटकामध्ये जय मल्हार क्रिकेट संघ मुळगाव. याचं कारण आहे की 2 फलंदाज लवकरात लवकर बाद झालेत. महेश बाद झाल्यानंतर फलंदाज कुमार कदम देखील परतीच्या रस्त्याला लागलेला आहे. पुढून खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट परंतु संपर्क नाही. आता फलंदाज होईल बाद. धाबाच्या रूपाने परतावा लागेल आकाशला. जे स्ट्राईक प्रशांतला बी आहे ती देण्याचा प्रयत्न होता कुठेतरी तो अंगलट आलाय
आणि आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली आहे ती जय मल्हार मुळगाव संघाने. हे शीर्षक गीत आहे, अगदी आपण पाहिलं तर मनाला भारावून टाकणार आहे संगीत आहे. जबरदस्त आयोजक आपण पाहतो आमच्या दर्जेदार या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. डॅशिंग नेतृत्व या परिसरातील आपण पाहिलं तर या परिसराचे भाग्य विधाते म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जाईल. जबरदस्त जबरदस्त संगीत आपण ऐकला. त्यांच्या वतीने ही स्पर्धा SST ग्रुप चषक 2024 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सव्या दिशेने सागर दळवी येतात, लेफ्ट हँडर बॅट्समॅन. आता या जोडीवरती भरपूर काही निर्भर असेल ते जय मल्हार मुळगाव संघाचं. कशी धाबा संघाला फलकामध्ये 5 धाबा आणि ते गडी गमावले 3. गोलंदाज रवी, कोलबा टप्प्याचा बॉल फलंदाज होईल, बेल्स खाली पडली आहे, क्लीन बॉल होत आहेत आणि आणखीन एक धक्का लागत असताना सागर दळवीची ही पडली आहे. जय हनुमान ढोकी टीमने फलंदाज बाद. फलंदाजाकडे बाद झाले सागर दळवी. आपण पाहतो मोठी विकेट मिळाली आहे. गोलंदाज रवी भोईरला. पूर्णपणे संघ अडचणीत आहे. आता संदीप मैदानात मध्ये येतात. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. चांगला खेळ या देखील खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. करत असताना बॉल चाला स्ट्रेट लॉंग ऑनला अलॉंग द कार्पेट. परेश येतात पण एक सिंगल आली. प्रशांतला मात्र आता आपण पाहिलं तर जवळ जवळ 10व्या चेंडूमध्ये स्ट्राईक मिळते जो मात्र सलाम मिळाला होता. प्रशांत संघाचा संघ नायक आहे. संघाची धाबा संख्या 6 वरती पोहोचली. 31 ची गरज असताना मॅच जबरदस्त रंगती आहे. चांगलं बॅटल होईल मी मगाशीच उल्लेख केला या दोन टीम मध्ये. या वेळेस बॅटची कडा पाठीमागे बॉल चाललाय थर्ड मॅनला. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि कदाचित दुर्दैवारित्या त्या ठिकाणी अडला गेला चेंडू आणि या 2 धाबा मिळते प्रशांतला. संघाची धाबा संख्या देखील धाव फलकामध्ये आपण पाहतो 2 ने ऍड होत असताना एकंदरीत 8 धाबा आहेत. 31 ची गरज आहे. 31 धाबा संख्येचा पाठलाग पहिल्या षटकामध्ये आल्या 5. या षटकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर रवी भोरच्या बरोदात 3 धाबा आलेले आहेत. चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. इथे लाईन अप्रतिम पाहायला मिळते आहे. कदाचित चेंडू पडल्यानंतर थोडस आत आलाय पण मला दर्शवतात त्यासाठी डॉट बॉल. धाबा संख्या फलकामध्ये अगदी स्थिर आपण पाहतोय. कदाचित असं वाटलं होतं की लेग स्टिकला मिस करून हा चेंडू चाललाय परंतु थोडस आत आलाय. बॅटची आतली काढा. बॉल चालला ऑन साइडला. एक सिंगल मिळेल. एकाच धाब्यावरती समाधान व्यक्त करता प्रशांत. त्याला माहिती आहे षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न होतोय. स्ट्राईक आता आपल्याकडे फार जास्तीत जास्त ठेवावी लागेल. या सदू संघाने मात्र एक सिंगल घेतली. स्ट्राईक स्वतःकडे त्याने ठेवली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला आहे. 31 धाबा संख्येचं लक्ष असताना
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि जय मल्हार मुळगाव संघ 2 षटकांमध्ये जाऊन पोहोचलाय. तर एकंदरीत 9 या अंकावरती संघ तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंडचा पहिला सामना होईल. गावदेवी अंबेशिव संघ पुढे सरकलाय आणि या चालू सामन्यातील विजेता संघ त्याला फाईट करेल. ओबी 11 जय भवानी शिरगाव चिखलोली ठाकूरपाडा हे देखील मॅच तुम्हाला पहिल्या फरीचे पाहायला मिळेल. त्यानंतर माणकिवली वर्सेस फ्रेंडशिप मोहोपाडा एरनसाड हा संघ देखील आजच्या ड्रॉ मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. हे असे 8 ग्रामीण संघ आहेत ज्यामध्ये पहिल्या फरीतील लढती आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर सेकंड राऊंड काल आदेश प्रतिष्ठान शिरगाव या संघाने बाजी मारली. चांगला खेळ त्यांचा राहिला. काल जबरजबर 7 संघांना त्याने परास्त करून मात्र अटकेपार झेंडा या क्रीडानगरीमध्ये रोवला तो आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाने. कालचा लॉट आपण पाहिला तर आदेश स्मृती वर्सेस भाईजान 11 कुळगाव संघ होता. उमेश शिरगाव वर्सेस जयनुमान कानोर, मयूरगुड बदलापूर वर्सेस गावदेवी बेंडशील, सत्संग शिरगाव वर्सेस कुळगाव अशा मॅचेस आपण काल पाहिल्या आणि त्यामध्ये आदेश प्रतिष्ठान संघाने बाजी मारली. संघाचं कौतुक आपण करू. आज तुम्हाला उपांत्य फेरीची लढत देखील पाहायला मिळणार आहे ती संध्याकाळच्या सत्रामध्ये. 12 बॉल 22ची गरज असताना पहिला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल अतिरिक्त धाव मिळेल. वाईट बॉल आउटसाइड ऑफ चेंडू पिचिंग झालाय. रिटर्न क्रीजच्या थोडासा बाहेर आला आणि आता सगळीकडे आपण पाहिलं तर बदलले. पुरुष एकदा 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. पहिला चेंडू खराब आलाय. तिसरा पंचांची मागणी करण्यात आली. बदनार यादव तिसरा पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील ऑन ड्युटी अंपायर. कुणाल पेनकर यांना विनंती राहील की आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत द्यायचा. मंदार यादव हे स्क्वेलेकचे पंच असतील. मुख्य पंचाच्या भूमिकेत आमचे योगीराज महाराज बुटेरे. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर तिसरं प्रगतीपथावरती आहे. पहिला चेंडू खराब आला. कबीर दास अर्थात परेश भोईरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्ट्राईक प्रशांत आहे. आखू टप्पाचा बॉल त्याला भिरकवलंय. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कोणत्या प्रकारचा चॉईस नसेल प्रशांत लक्षात असू द्या. अद्यापर्यंत आपण पाहिले तर 16 धाबा आहेत. इथे मात्र 15ची गरज. 11 बॉल शिल्लक आहेत आणि आता 15 धाबा संख्येची गरज. जो प्रशांत नॉन स्ट्राईक एंडला होता ना तेजस भरपूर शांत होता. मी मगाशी सांगितलं की हा खेळाडू विध्वंसक आहे. त्याच्याकडे मोठ्या फटक्यात आणि ते ताकद पंचांकडे स्ट्रॉंग अपील होते परंतु बॉल चालला पाठीमागे अगदी दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय आणि इथे पाहावं लागेल
2 धावा मिळते त्याची आपण पाहिलं तर छोटासा रोपट त्याच्या हा चेंडू अडवण्यात आला थोडी मागे कदाचित लवकरात लवकर आरक्षण अंडर शंका नाही असेल ही मुद्दा असल्यानंतर मात्र साईडला बॉल खेळला परतावा लागेल क्रमांक 5 लागेल असताना टीम मुळगाव संघाला फलंदाज बाद बॉबीचं देखील आपण कौतुक करू आज कदाचित आपल्याला अत्यंत चांगले संगीत आपल्याला ऐकायला मिळतील त्यांच्या वतीनं कारण आज ते देखील भरपूर खुश आहेत काल थोडासा व्होल्टेज इश्यू होता आज त्यांना हवा तसा व्होल्टेज या ठिकाणी मिळालेला आहे कदाचित पॉवर सप्लाय होणं फार गरजेचं सकाळचं सत्र पण पाहिलं ज्यामध्ये थोडासा विजेचा पुरवठा खंडित झाला त्यानंतर लगेचच आमच्या लाका शेठ यांनी जबरदस्त व्यवस्था केलेली आहे अखंड सीताफळे याचं कौतुक व्हायला हरकत नाही जिथे कमी तिथे आम्ही असं सातत्याने नेहमी लखन सीताफळे यांनी सांगितलेलं आहे यावेळेस ऑन साईडला फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक अनिकेत एका टप्प्यावर बॉल लढवलाय 2 धावांचा कॉल तर झालाय आणि या 2 धावा सहजतेने मिळतील जिथे 8 बॉल 12ची गरज होती तिथे मिळतील या 2 धावा म्हणजे येणारे 7 बॉल शिल्लक 10 धावांची गरज आहे शेवटचा अंतिम बॉल भरपूर निर्णायक राहील गोलंदाज कबीरदास भोईरचा जर हा चेंडू डॉट आला विकेट आली तर दबाव वाढेल टीम जय मल्हार मुळगाव संघावरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र सुटकेचा मोकळा निश्वास टाकेल टीम जय मल्हार मुळगाव परंतु कमबॅक करायचंय टीम जय हनुमान ढोके संघाला तर गोलंदाजी चांगली करावी लागेल स्ट्रायकिंगला प्रशांत खोलवा टप्प्याचा बॉलच भागडाव करण्याचा प्रयत्न होता परेच्या विरोधात एक सिंगल आली आहे इथे मात्र थांबवलंय प्रशांतने त्याला माहिती आहे एक धाव भरपूर पोषक ठरेल या मॅच मध्ये कारण त्याला स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे संघाची धावसंख्या 31 धावसंख्येचं लक्ष असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 3 षटकामध्ये धाव फलकावरती 22 आणि आता विजयासाठी येणारे 6 बॉल 9 धावांची गरज वाडा मॅच टीम मध्ये चालू हे एका बाजूला जय तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान ढोके संघ हनुमान ढोके हे नाव मोठं ज्याने मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे एखादा मोठा फटका या सामन्याचा बिमोड करेल एखादा मोठा फटका या सामन्याला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल जय मल्हार मुळगाव टीमला 6 बॉल 9 ची गरज गोलंदाज रुपेश भोईर बडीम पेसर हा गोलंदाज आहे बॉलिंग टाक वरती सज्ज होता शेवटच्या अंतिम षटकामध्ये चला जास्त वेळ घेऊ नका ढोके टीमला विनंती आहे लवकरात लवकर आपण सामना स्पीडअप करायचा आहे वेळेबाबत पंच आपण देखील सातत्याने सूचना करायच्यात 6 बॉल 9 ची गरज रुपेश भोईरवरती आता मात्र भरोसा दाखवलाय शेवटच्या अंतिम षटकामध्ये पहिलाच बॉल प्रशांत भोईरच्या बॅटमधून मी मगाशी सांगितलंय जर पहिल्या बॉलवरती षटकार चौकाराला
आपण